रवी, रवी अरे उठ. आज काय दिवसभर झोपणार आहेस का काय? रवीच्या ताईनं त्याला गदा गदा हलवलं. मागं ताई उठतोय ना, बाहेर पाऊस पडतोय. म्हटलं उठू सावकाश. का? रात्री झोप नाही लागली वाटतं? ताई अगं त्या शांताच्या विचारानं झोप सारखी चाळवत होती. कसला विचार करतोस रे एवढा? अगं हेच ना साखरपुड्याचं तिला सांगण्याचा. ताई अगं मला तिच्या वागण्याचा ना अर्थच कळत नाही. लग्नाचा विषय काढला की नाही म्हणत नाही आणि हो सुद्धा म्हणत नाही. मग मी विचारू का तिला? नाही नको ताई, मीच विचारतो. असं म्हणून रवी अंथरुणातनं झटकन उठला. ब्रश करून तोंड धुवून त्यांनी ताईनं केलेला चहा घेतला. कपडे वगैरे करून अंगात रेनकोट अडकवून तो बाहेर पडला. जाताना मी शांताकडे जातो असं सांगून तो बाहेर पडला. शेजारच्या इराण्याच्या हॉटेलमधनं शांताच्या हॉस्टेलवर फोन लावला. हॅलो, हां, रूम नंबर 11मधल्या शांता रणतुंगेंना बोलवा ना जरा प्लीज. आपण कोण बोलत आहे? पलीकडनं पोक्त स्त्रीचा आवाज आला. मी तिचा भाऊ बोलतोय, रवी, सांगा तिला. रवीनं खोटंच भावाचं नातं सांगितलं. थांबा हा जरा. रवी कानाला रिसिव्हर धरून उभा होता. हॅलो, हां रवी, मी शांता बोलते. काय करतेस? का काही विशेष? तिनेच त्याला उलट प्रश्न केला. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मग आत्ताच बोल. नाही नाही, फोनवर नको. तू असं कर, 10 वाजेपर्यंत सारसबागेत देवळात ये, मी तिथे तुझी वाट बघतो. अरे सकाळपासून पाऊस पडतोय आणि अशा पावसात मी येऊ कशी? हे बघ, रिक्षानं ये, टॅक्सीने ये, मी पैसे देतो त्याचे. रवी जरा चिडलाच. विषय कोणता, वेळ काय, माझ्या मनाची अवस्था काय, आणि हिचं आपलं कशी येऊ, कशानं येऊ? रवी चडफडला मनात. अरे रवी राजा, त्यापेक्षा तूच का येत नाहीस मला घेऊन जायला? राजा म्हटल्यावर रवी पाघळला आणि म्हणाला, ठीक आहे, तू तयार राहा, मी निघालो. तो हॉस्टेलच्या दारात पोहोचला, पण त्याला फार काळ वाट नाही पाहायला लागली. लाल रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचा स्कर्ट घालून हसतमुख आणि नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत दिसणारी शांता पाहून त्याचा होता नव्हता तेवढा राग शांत झाला. तिने लेडी छत्री उघडली. छत्रीच्या त्या रंगीबेरंगी फिरत्या प्रभावळीमध्ये शांता अधिकच सुंदर दिसत होती. आपल्याजवळ आता कॅमेरा हवा होता असा विचार त्याच्या मनात आला. हॅलो रवी, अरे काय एवढं महत्त्वाचं बोलणं काढलं आहे? मला उगाचच भीती वाटत होती की काय आहे आणि काय नाही, पण तुझा नॉर्मल चेहरा बघून मला हायसं वाटलं. तसा मी तुझ्यावर रागवलो होतो, पण राणी तुझ्या व्यक्तिमत्वात अशी काय जादू आहे कोणास ठाऊक, तुझ्या दर्शनानं माझा रागच गळून पडतो. काय रे, आज सकाळी सकाळी मस्का मारतोयस, काही विशेष? चल ना, सारसबागेत गणेशाच्या साक्षीनं तुला सांगतो मी. सारसबागेत आल्यानंतर गणेशाचं दर्शन घेऊन ते एका बाजूच्या बाकावर बसले. पाऊस असल्यामुळे बाग कशी हिरवीगार ताजी भासत होती. वातावरण कसं प्रसन्न होतं. देवळातल्या उदबत्तीचा सुगंध वातावरणात दरवळत होता. मध्येच घंटेचा मंजूळ आवाज वातावरणात घुमत होता. हां बोल, आता काय एवढं महत्त्वाचं बोलायचं आहे? अगं माझी ताई आली आहे. ते माहिती आहे की मला. मग ती का आली असावी? तुला भेटायला. नाही ग, मी तिला मुद्दाम बोलवून घेतलं आहे. बरं मग कशाला बोलवलं असं नाही विचारलंस? रवीने पुन्हा उलट प्रश्न केला. बरं विचारते, कशाला? मी तिला आपल्या दोघांबद्दल तिला सगळं काही सांगितलं आहे. आपलं एकमेकांवर प्रेम आहे, आपण लवकरच लग्न करणार आहोत असं सांगितलं आहे. हे बघ, यातलं अर्ध सत्य आहे रवी. म्हणजे मी नाही समजलो. हे बघ, आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे सत्य आहे, पण आपण एकमेकांशी लग्न करणार आहोत हे मात्र अजून ठरलेलं नाही आहे. शांतानं रवीला पेसत टाकलं. शांता, अगं माझ्यावर प्रेम आहे हे कबूल करतेस आणि लग्नाचा विषय टाळतेस. तुला असं वागून माझ्या भावनांशी खेळण्यात काय आनंद मिळतो हेच मला कळत नाही आहे. रवी, अरे प्रेम काय फक्त प्रियकरानेच करायचं असतं का? का प्रेम केलं म्हणजे लग्न करायला पाहिजे असं आहे? हे बघ, एवढा संकुचित अर्थ या प्रेम ह्या शब्दाचा लावू नकोस. मग तू काय माझ्याशी भाऊ म्हणून प्रेम करतेस का ते सांग. अरे मी तसं कुठे म्हणाले?
मग काय समजायचं काय मी? रवी काकुळतीला आला. तिला त्याही अवस्थेत रवीची गंमत वाटली. हे बघ रवी, लग्न म्हणजे आयुष्याचा प्रश्न आहे. अरे इतकं सोपं वाटतं का तुला ते? शिवाय मला माझ्या घरच्यांचा विचार घ्यायला लागेल, मला त्यांची मतं समजून घ्यायला लागतील आणि मगच मला त्याच्यावर निर्णय घेता येईल. तेव्हा सध्या हा विचार तू मनातनं काढून टाक. मग मी ताईला आता काय सांगू? तिला मी खास आपल्या एंगेजमेंटसाठी बोलवलं होतं. मला विचारलं होतंस तू? नाही, मला वाटलं तुला आनंद होईल, तू हो म्हणशील. अरे तू असं कसं समजतोस रे? तू एक उतावळा आहेस म्हणून सगळेच तसे असतात का? ठीक आहे, इथून पुढे मी या बाबतीत तुला एका प्रश्नानंही विचारणार नाही. मी तुझ्यासाठी आयुष्यभर थांबायला तयार आहे. मग तर झालं. चल जाऊया आता, कारण आता थांबण्यात आणि बोलण्यात काय अर्थ आहे? असं म्हणून रवी उठला. शांतालाही उठायला लागलं. दोघेही रस्त्यावर आले. शांतानं रस्त्यावरची एक रिक्षा थांबवली आणि अच्छा असं म्हणून ती रिक्षात बसून निघून गेली. रवी तिच्या या अनपेक्षित वागण्यानं चकित झाला. रवीची ताई आली तशी निघून गेली. 2 दिवस झाले पण शांता भेटली नाही, ती आली नाही. रवीचा पारा जसजसा उतरायला लागला तसतशी त्याची हुरहुर वाढायला लागली. शांताची प्रकर्षानं आठवण व्हायला लागली. तिला आपण केव्हा भेटतो असं त्याला वाटायला लागलं. शांताला आपलं म्हणणं पटलं असेल, तिला तिच्या बोलण्याचा पश्चात्ताप झाला असेल आणि ती नंतर आपल्याला भेटेल. झाल्या प्रकाराबद्दल ती क्षमाही मागेल असं त्याला वाटत होतं, पण त्याची ती वेडी आशा होती. कारण शांताचा फोनही आला नाही आणि तीही आली नाही. त्याचं लँडस्केपमध्ये लक्ष लागेनात. त्याची अवस्था भ्रमिष्ठासारखी झाली. शेवटी न राहून त्याच्या स्कूटरची चाकं तिच्या हॉस्टेलकडे वळली. दुपारी 4ची वेळ असेल. शांता रूमवर असेल हे त्याला अनुभवावरनं माहिती होतं. त्यांनी हॉस्टेलवर शांताची चौकशी केली, पण ती कुणा एका तरुणाबरोबर 3 वाजताच बाहेर पडल्याचं कळलं. कुणाबरोबर ही बाहेर गेली असेल? कदाचित तो ॲलन तर आला नसेल. त्याच्या मनात भीतीची पाल चुकचुकली आणि हृदयात कालवा कालव झाली. कदाचित ॲलननं तर आपल्या विरुद्ध तिला फितवलं नसेल ना, नाही तर आपल्याला भेटल्याशिवाय ती राहिली नसती. एक ना अनेक शंका कुशंकांच्या भोवऱ्यात रवी सापडला होता. कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही कारणासाठी तो शांताला आपल्यापासून दूर करू शकत नव्हता, कारण ती त्याचं सर्वस्व बनली होती आणि त्यामुळे त्याच्या जीवाची तगमग वाढत होती. दुसऱ्या दिवशी शांता त्याच्या खोलीवर न येता कॉलेजवर आली. ती आल्यामुळे 2-3 दिवसाचं निराशेचं सावट एकदम कमी झालं आणि तो क्लासमधनं बाहेर आला. अरे तू काल हॉस्टेलवर येऊन गेलास? मग म्हटलं या बाजूनं चालली आहे तर तुला विचारावं म्हणून आले. तिच्या बोलण्यातला तुटकपणा, कोरडेपणा रवीला जाणवला. अहो मी आलो होतो तुला भेटायला, पण तू नव्हतीस. अरे काल ॲलन आला अचानक हॉस्टेलवर आणि म्हणाला आपण राहुलला जाऊ, पिक्चर चांगला आहे. मी जाम बोर झाले होते, मग म्हटलं जाऊ चल. शांतानं सहज सांगावं तसं सांगितलं. शांता मला तुझ्याशी बोलायचं आहे, चल आपण बाहेर कुठेतरी बसू. त्यापेक्षा खोलीवर चल, तिथेच बोलू. नाही खोलीवर नको, आपण संभाजी पार्कमध्ये जाऊ. दुपारी 4ची वेळ होती. फारशी गर्दी किंवा वर्दळ नव्हती. एका झाडाच्या गर्द छायेमध्ये लॉनवर ते दोघं बसले. नेमकी कुठून सुरुवात करावी हे रवीला समजेना. परवाचं तिचं वागणं, कालचं तिचं ॲलनबरोबर सिनेमाला जाणं आणि वर त्याची यत्किंचितही खंत न वाटणं, या सगळ्या गोष्टींची वाफ त्याच्या मनात साठून राहिली होती. आणि त्या वाफेला नेमकी कशी वाट करून द्यावी हे त्याला समजत नव्हतं. अरे बोल ना रवी, काय बोलायचं होतं तुला? लॉनवर बोटानं रेघा ओढत असताना तिने रवीला विचारलं. शांता, आताशी तू माझ्याशी अशी तुटक आणि फटकून का वागतेस? माझ्या मनाला किती यातना होतात याची तुला कल्पना नाही आहे. मी तुझ्याशी फटकून वागते? काय बोलतोयस रवी तू? अरे तुझ्या मनाला विचारून बघ, तू कसा वागतोयस ते. शांता उसळली होती. साखरपुड्याला तू साफ नकार दिलास, नंतर रिक्षानं निघून गेलीस. नंतर 2 वेळा मी तुला भेटायचा प्रयत्न केला, पण तू भेटली नाहीस आणि तुलाही मला भेटावंसं वाटलं नाही. कशाला भेटायचं रे?
पुन्हा पुन्हा तोच तोच विषय, ती भांडणं, ते रोसणं. मला ना या गोष्टीचा आता कंटाळा आला आहे रवी. मला वाटतंय शांता, तुला आता माझाच कंटाळा आलेला दिसतोय. पूर्वी तू अशी वागत नव्हतीस, पण हा ॲलन आल्यापासून तुझ्या वागण्यात फरक पडला आहे. तो तुला माझ्या विरुद्ध भडकवत असावा असं मला वाटतंय. अरे कशाला त्याचं उगाच नाव घेतोयस? हे बघ, तो अतिशय चांगला मुलगा आहे. त्याच्याबरोबर तुझ्यासारखा कुठलाही प्रॉब्लेम नसतो. त्याची माझ्याकडनं कसलीही अपेक्षा नाही आहे, त्यामुळे भांडणाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. ॲलनची शांताच्या तोंडून स्तुती ऐकून रवी जाम भडकला. त्याच्या मनावरचा ताबाच उडाला. अच्छा, म्हणजे तुला आता ॲलनबद्दल प्रेम वाटायला लागलं आहे असं दिसतंय. तुला आता नवीन खेळणं मिळालं आहे, तेव्हा आता तुला माझी गरज नाही आहे. स्पष्ट सांग ना. शट अप अँड डोंट स्पीक एनिथिंग. शांता लाल बुंद झाली होती. तिला धाप लागली. रवी, अरे तू त्याच्याबद्दल संशय घेतोस? तू त्याच्यावर जळफळतोस? अरे लग्नाच्या आधी तुझा असा संशयानं झपाटतोस, तर लग्न झाल्यानंतर काय करशील? बरं झालं तू तुझं स्वरूप आत्ताच प्रकट केलंस. ते तू इतका मागासलेल्या विचारांचा असशील, इतका बुरसटलेला असशील याची कल्पनाच नव्हती मला. शांताला बोलून धाप लागली. हे बघ शांता, तू गैरसमज करून घेऊ नकोस. अगं, तुझ्यावरच्या आत्यंतिक प्रेमामुळे माझा तोल गेला आहे. मला तू हवी आहेस, तू माझी आहेस, माझी एकट्याची आहेस. त्यात कोणी वाटेकरी झालेला मला नाही आवडणार. हे बघ शांता, मी तुझ्याशिवाय जगू नाही शकणार. रवीला गहिवरून आलं होतं. आणि मी नाकारलं तर मी आत्महत्या करीन. अरे बोलण्या इतकं सोपं नाही आहे हे रवी. हे सगळं ना कथा, कादंबरी, सिनेमात शोभतं. तुला चेष्टा वाटते? जाऊ दे रे, वाद कशाला. आता तुझा माझा संबंध संपला आहे असं समज. आणि ती उठली तसा रवीही उठला आणि म्हणाला, बघशील तू, माझ्या प्रेमाची परीक्षा घेते आहेस. संपलं रे आता. आता कसली परीक्षा आणि कसलं काय? असं म्हणून ती चालायला लागली. रवीच्या हृदयातनं प्राण गेल्याप्रमाणे तो हताशपणे बघत राहिला. त्याच्या पायातलं त्राण गेलं. त्याचं डोकं सुन्न झालं. त्याच्या वागण्यात एक प्रकारचा बधीरपणा आला. सभोवतालचा परिसर त्याला अपरिचित वाटायला लागला. अर्धवट बेशुद्धावस्थेत तो उठला आणि चालायला लागला. आज त्याची स्कूटर नादुरुस्त होती म्हणून तो रिक्षाने आला होता. ते एका दृष्टीनं बरं झालं, नाहीतर या अवस्थेत त्याचा अपघात झाला असता. तो भ्रमिष्ठावस्थेत चालत होता. त्याला रिक्षाने किंवा बसनं जायचं सुद्धा भान राहिलं नाही. तो चालतच होता. अचानक त्याचं लक्ष एका मेडिकल स्टोअरकडे गेलं आणि त्याची पावलं आपोआप तिकडे वळली. त्याने ढेकूण मारायच्या औषधाची बाटली विकत घेतली. त्याबरोबर त्याची जगण्याची इच्छाच संपलेली होती. रवी खोलीवर आला आणि पायातल्या बुटासह तसाच कॉटवर उताणा पाडला. आढ्याकडे तो निश्चल निरर्थक पाहत राहिला. आज तो जेवण खाणं विसरला होता. तो उठला. त्याने टेबलाजवळची खुर्ची ओढली आणि त्या खुर्चीत तो बसला. वहीचा एक कागद फाडला. त्या कागदावर त्याने लिहिलं, आता जगण्यातला अर्थच संपलेला आहे. एवढीच ओळ लिहून त्याखाली रवी बनसोड अशी त्यांनी सही केली आणि त्यांनी विषाची बाटली घशात ओतली आणि कॉटवर आडवा झाला. सकाळचे 9 वाजले तरी रवीच्या खोलीमध्ये कुठलीच हालचाल जाणवली नाही. त्याची दखलही घेण्याचं कोणाला काही कारण नव्हतं, कारण एक तर तो राहत होता ती खोली बंगल्याचा आउट हाऊस होती. शिवाय मागच्या बाजूला असल्यामुळे तिथे वर्दळही कमी होती. शिवाय त्याच्याकडे दूधवाला, पेपरवाला ही मंडळी यायचं काही कारण नव्हतं, कारण तो चहा, पेपर हॉटेलमध्येच घेत होता. पण त्या दिवशी सकाळी 9 वाजता त्याचा एक मित्र रवीकडची लँडस्केपची फ्रेम मागायला आला होता. त्यांनी बाहेरनं रवीच्या नावानं हाका मारल्या, पण आतून ओ न आल्यामुळे त्यांनी खोलीचं दार लोटलं आणि काय आश्चर्य, ते दार सरळ उघडलं गेलं. त्यांनी समोर बघितलं तर रवी कॉटवर अस्ताव्यस्त पडलेला. त्याच्या तोंडातनं फेस आला होता. रवीने डोळे फिरवले होते. ते दृश्य बघून मित्र घाबरला. त्यांनी ताबडतोब बंगल्याच्या मालकाला बोलवून आणलं. त्याच्या अंथरुणावरच्या चिठ्ठीवरून त्यांना ताबडतोब परिस्थितीची कल्पना आली. रवीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला दिसतोय, त्याचा मित्र म्हणाला.
हे बघा, मला वाटतं आपण पोलिसांना ताबडतोब फोन करावा, मालक म्हणाला. नाही, नको नको नको. अहो, त्याला अटक होईल. एक काम करतो, मी माझ्या भावाला फोन करतो, तो डॉक्टर आहे, काहीतरी मार्ग काढेल तो. ठीक आहे, पण जरा लवकर. काही कमी जास्त व्हायच्या आत हालचाल करायला लागेल, नाही तर मला त्रास होईल हो. नाही नाही, तुम्ही नका काळजी करू. असं म्हणून मित्र फोन करण्यासाठी शेजारच्या हॉटेलमध्ये गेला. त्याने आपल्या भावाला ताबडतोब रवीच्या खोलीवर बोलवून घेतलं. 15 मिनिटात मित्राचा डॉक्टर भाऊ कार घेऊन तिथे हजर झाला. त्याने रवीची प्रकृती तपासली. विषाचा डोस गेला होता, पण तो कमी होता, त्यामुळे रवी बेशुद्ध पडला होता. मात्र त्याला जबरदस्त पॉयझनिंग झालं होतं. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं आवश्यक होतं. डॉक्टरांनी आपल्या भावाच्या आणि मालकाच्या मदतीनं त्याला एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ते डॉक्टर त्याच्या ओळखीचे होते, त्यामुळे रवीची आत्महत्या ही गोष्ट कोणाला कळली नाही. योग्य ते उपचार करून रवी दुपारी 4 वाजता शुद्धीवर आला. त्याचं डोकं जड झालं होतं, त्याला अशक्तपणा जाणवत होता. डॉक्टरांनी त्याला सलाईन लावलं होतं. तेवढ्यात तो मित्र तिथे आला. त्याने रवीच्या प्रकृतीची विचारपूस केली. हे बघ रवी, झाली ही गोष्ट बरी झाली नाही. मलाही तेच म्हणायचं आहे, तो क्षीण आवाजात म्हणाला. म्हणजे तुलाही हे पटलं आहे असं म्हणायचं? तू म्हणतोस त्या दृष्टीनं नाही. मग मला वाचवायला नको होतंस. रवीच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. त्याच्या पाठीवर थोपटत तो मित्र म्हणाला, हे बघ, आता तू विश्रांती घे, मग आपण या विषयावर सविस्तर बोलूया. तुला कोणाला बोलवून घ्यायचं असेल तर सांग, म्हणजे मी तसं त्यांना बोलवून घेतो. नाही, मला कोणालाही भेटायचं नाही आहे. शांताला सुद्धा? रवी काहीच बोलला नाही. मित्राला रवी आणि शांताची मैत्री माहिती होती, पण त्यांच्यातले बिघडलेले संबंध माहीत नव्हते. त्यांनी रवीची मूक संमती गृहीत धरली आणि शांताला रवीची बातमी कळवली. दुसऱ्या दिवशी रवीची प्रकृती बरीच सुधारली होती. रात्री त्याला झोपही चांगली लागली होती. सकाळी 9 वाजता शांता त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये आली. शांताला बघून त्याचे डोळे भरून आले. ती त्याच्याजवळ कॉटवर बसली आणि म्हणाली, अरे काय हे रवी, काय केलंस हे? अरे, मृगजळाच्या पाठीमागे लागून ते आपल्या हातात सापडतं का त्यांनी तहान भागते? हे बघ, तुझी माझी भेट झाली ना, तेव्हापासनं मी तुझ्याकडे एक चांगला मित्र म्हणून पाहत आली आहे. तुझ्यासारखा चांगला मित्र मिळाला म्हणून स्वतःला भाग्यवान समजत होते मी, आणि अजूनसुद्धा समजते. पण तू मात्र मैत्रीण म्हणून मला न स्वीकारता एक प्रेयसी म्हणून माझ्याकडे बघत आलास. त्याच दृष्टीनं माझ्याबरोबर वागत आलास. हे बघ, प्रेयसीचा दृष्टिकोन मी मान्य केला, पण तू प्रेयसी म्हणून माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतास. तर तुला मी तुझी पत्नी म्हणून कायमची तुझ्या बंधनात हवी होती. हे बघ, ह्या अशा गोष्टी एकतर्फी साध्य होत नाहीत. अरे, मी सिलोनची, तू इंडियामध्ये. माझे आईवडील काय म्हणतील? त्यांच्याही माझ्याकडनं काही अपेक्षा आहेत. त्यांचा मी विश्वासघात तर करू शकत नाही ना. आणि त्याहीपेक्षा मला इंडियात स्थायिक व्हायचं नाही आहे. त्याशिवाय माझ्या आईवडिलांनी तिथे माझ्यासाठी एक मुलगा बघून ठेवला आहे. इंजिनियर आहे तो. रवी डोळे मिटून तिचे शब्द ऐकत होता. तो म्हणाला, मग तू मला हे आधी का सांगितलं नाहीस? हे बघ, मला सुरुवातीला त्याची नाही आवश्यकता वाटली, पण जेव्हा तुझा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लक्षात यायला लागला, तेव्हा मात्र तुला हे सांगावं असं मला वाटायला लागलं. पण मला तुझ्या स्वभावाची कल्पना असल्यामुळे आणि तू प्रेमरोगाच्या 3ऱ्या अवस्थेत गेल्यामुळे माझ्याकडनं ते धाडस झालं नाही. अरे, नाही तर आजचा हा प्रसंग आहे ना, हा खूप पूर्वी घडला असता. शांता, मला काय करावं, कसं वागावं हे समजत नाही आहे. तुझ्या विरहानं मनात फार मोठी पोकळी तयार झाली आहे ग. त्यांनी तिचा हात हातात घेतला. त्याच्या केसातनं हात फिरवत ती म्हणाली, हे बघ रवी, मी तुझी जीवश्च कंठश्च मैत्रीण आहे. इथून पुढे सुद्धा राहीन. मी मित्र कर्तव्याला, प्रेमाला चुकणार नाही. पण मला क्षमा कर, मी तुला पत्नी म्हणून साथ नाही देऊ शकत. ठीक आहे, अपेक्षाभंग जर नियतीनंच माझ्या कपाळावर लिहिलेला असेल तर त्याला कोण काय करणार ना. हे बघ रवी, मी आता सिलोनला जाणार आहे. जाण्यापूर्वी मी तुला भेटून जाईन.
तू तुझ्या प्रकृतीची काळजी घे, दुसरा एखादा जीवनाचा साथीदार निवड, संसार कर आणि मला इंडियात आल्यावर एक हक्काचं घर तयार ठेव. असं म्हणून शांता रवीच्या मनावर मलमपट्टी लावून गेले. मनाला वेदना होत होत्या, पण त्या पूर्वीप्रमाणे तीव्र नव्हत्या. श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय नारायण शेळके यांची कादंबरी अंतर्वेदी. आज तुम्ही ऐकला 3रा भाग, 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.